भाजपची एवढीच यशोगाथा आहे की प्रत्येकाला वाटतं दुसऱ्याचं काहीतरी बरं झालं। जे रोजगार आम्ही महाराष्ट्रात आणत होतो ते गुजरातकडे पाठवण्यासाठी सरकार बनवलं का? पवार साहेबांचं ह्या वयात पक्ष का फोडला? आमचा देखील सगळ्यात कठीण काळ चालू होता तेव्हा तुम्ही पक्ष फोडलात। मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते आज हैराण आहेत की ह्या बिनशर्त पाठिंब्याचं करायचं नक्की काय? आकड्यांमध्ये नाही जाणार पण जास्तीत जास्त जागा हे जिंकण्याचं लक्षण आहे। आदित्य ठाकरे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड यांचा प्रचार केला आणि त्यानंतर अरविंद सावंत यांच्या ते रॅलीमध्ये राहिले। आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी सभासुद्धा घेतल्या आहेत आणि आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत। आदित्यजी, काय रिस्पॉन्स आहे? कारण का शहरी मतदार म्हटल्यानंतर तो भाजपचा मतदार अशा एक चर्चा आहेत। एकंदरीत तुम्ही कसं बघता या चर्चांकडे? तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळतोय? नाही, एकंदर कसं होतं, 10 वर्षापूर्वी आपण सगळेच जरा फसलो होतो। आपल्याला वाटलं होतं की भाजप काहीतरी चांगलं करेल आपल्या देशासाठी, पण आपण पाहतोय गेले 5 वर्षात देखील आपण पुन्हा एकदा 19ला 5 वर्ष दिली होती। लोकांना वाटलं होतं चला जे काही असेल, घोटाळे झाले, सगळं झालं असेल तरी पण भाजपला मतदान दिलं पाहिजे। पण आज आपण पाहतोय 10 वर्षात भाजपची एवढीच यशोगाथा आहे की प्रत्येकाला वाटतं दुसऱ्याचं काहीतरी भलं झालंय। भलं कोणाचंच झालं नाही। आज आपण देशात कुठच्याही जिल्ह्यात जा, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, शेतकरी हैराण आहे, त्रस्त आहे, बेरोजगारी वाढत चाललेली। जे आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार मिळेल ते देखील मिळत नाही। आणि आज खरोखर महाराष्ट्र पण हा विचार करतोय की आम्ही एवढा अन्याय सहन का करायचा? तसं पाहायला गेलं तर 2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी जेव्हा मिंदे सरकार डोक्यावर बसवलं गेलं, आपल्या एक पक्ष फोडला, 23मध्ये दुसरा पक्ष फोडला, एक परिवार फोडला, यावर्षी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न झाला। हे सगळं करून जेव्हा तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवता, जे संविधानाच्या पलीकडे जाऊन बनवलं, हे सगळं करून कशासाठी बनवलं? जे उद्योगधंदे आम्ही महाराष्ट्रात आणत होतो ते सगळे गुजरातला पाठवायला आणि भाजपने डोक्यावर सरकार बसवलं का? जे रोजगार आम्ही महाराष्ट्रात आणत होतो ते गुजरातकडे पाठवण्यासाठी सरकार बनवलं का? जे सगळे एकत्र इथे राहत होते, आनंदात राहत होते, इथे आपण पाहता आज जिथे जिथे भाजपचं वर्चस्व असेल तिथे मराठी लोकांना त्या सोसायटीजमध्ये घेतलं जात नाहीये, जॉब मिळणार नाही महाराष्ट्र लोकांना हे म्हटलं जातं। हे कशासाठी होतं? तुम्ही महत्त्वाचा मुद्दा घेतलात मराठी लोकांवरनं। ज्या पद्धतीनं आपण पाहतोय गुजराती विरुद्ध मराठी असा सामना पुन्हा एकदा मुंबईत झालेला आहे, हे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हा तेढ निर्माण म्हणायचं? ही हिंमतच झाली नाही पाहिजे, पहिली गोष्ट महाराष्ट्रात आणि मुंबईत राहून। दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर तसं महाराष्ट्रात कुठचाही वाद नको, कारण आम्ही चांगलं सगळ्यांना घेऊन पुढे चाललो होतो। पण दुर्दैव असं आहे की आज आपण पाहतो ही कुठे ना कुठेतरी काही ठराविक लोकांची हिंमत वाढत चालली, कारण भाजप डोक्यावर बसलाय। भाजपचा जो महाराष्ट्र द्वेष आहे, मराठी द्वेष आहे, तो लोकांसमोर आहे आणि म्हणून आपण पाहतो सगळीकडचे चांगले चांगले मोठे उद्योग हे गुजरातकडे नेले। एकच उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे UPAच्या सरकारने, काँग्रेसच्या सरकारने, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी मुंबईत प्रस्तावित केलं होतं। तीच जागा, तोच भूखंड बुलेट ट्रेनला फुकट दिला आणि ही जी इंटरनॅशनल फायनान्स सेंटर आहे ते गिफ्ट सिटी म्हणून गुजरातला हलवलं। हे करण्याची काय गरज होती? आज ज्या पद्धतीनं ऑफर्सच्या गोष्टी चालू आहेत, शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल किंवा तुम्ही भाजपसोबत जाल, ह्याकडे कसं बघताय? ज्या पद्धतीनं या ऑफर्स येत आहेत, ही भाजपची नामुष्की आहे। आपण पाहिलं असेल खरं नक्की भाजपला म्हणायचंय काय, हा पहिला प्रश्न आहे। म्हणजे आज ऑफरची एक गोष्ट झाली, ऑफर असेल मग दुसऱ्या बाजूला कधीतरी प्रशंसा करतात, मग कधीतरी भटकती आत्मा बोलतात, कधीतरी नकली संतान बोलतात। म्हणजे नक्की राग आहे की प्रेम आहे? आणि एवढं सगळं प्रेम असताना आमचा पक्ष फोडला का? पवार साहेबांचं ह्या वयात पक्ष का फोडला? आमचा देखील सगळ्यात कठीण काळ चालू होता तेव्हा तुम्ही पक्ष फोडलात। मग नक्की प्रेम कुठच्या प्रकारचं आहे? आणि हेच एका बाजूला होत असताना आपण पाहत असाल महाराष्ट्राबद्दल पण जे दुटप्पी भूमिका भाजपने घेतलेली आहे। गेल्या 5 वर्षात किती वेळा प्रधानमंत्री महोदय इथे आले, किती वेळा गृहमंत्री आले, किती वेळा कुठचेही मंत्री त्यांचे आले, आणि आत्ताच्या प्रचार सभेत कित्येक वेळा जे आलेले आहेत ते मोजून बघा। ह्यालाच धरून सभा प्रचंड चालू आहेत, देशाचे पंतप्रधान राज्यात येत आहेत, फडणवीसांच्या सुद्धा 100 सभा झालेल्या आहेत। चांगलं आहे, 100 पापं लागतात तर तसे 100 सभा झाल्यात, पण जनतेचा प्रतिसाद आपण बघा। त्यांच्याबद्दल आज जनता पाहत आहे की त्यांनी जेवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात केलं, आणि तेच बोललेत, मी बोलत नाही, त्यांनी सांगितलं मैं आया लेकिन 2 पार्टी फोड़ के आया, मग एक परिवार फोडला त्यांनी। कुठचंही परिवार फोडण्याचं काम कोणी करतं? किती भयानक काम असेल, किती काळं मन लागतं कुठचंही पक्ष फोडण्याचं, जेव्हा त्यांचे पक्षप्रमुख त्यांच्या सर्वात कठीण काळातून चालले असतात, अशा वेळी पक्ष फोडणं असेल। मला वाटत नाही हे कधी घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं होतं आणि कधी सहन देखील करेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं की फतवे निघतायत मदरशांमधनं किंवा मशिदीमधनं, ह्या वक्तव्याकडे कसं बघता? का ऐन निवडणुकीत हा धार्मिक तेढ होऊ शकतो? मी बघतच नाही, कारण मी वैयक्तिक कधी त्यांच्याकडे बोललेलो नाही, त्यांच्यावर बोललेलो नाही। एक डिसेन्सी आम्ही पाळतो, आम्ही तरी पाळतो। पण एक गोष्ट नक्की आहे, मनसेचे जे कार्यकर्ते आहेत, जे कॅडर आहे, त्यांनी आंदोलन आतापर्यंत केली, अनेक केसेस त्यांच्यावर घेतल्या, कारण मला वाटतं आता जे महत्त्वाचे नेते त्यांच्यावर सगळ्या केसेस मागे घेतल्या आता पाठिंबा दिल्यामुळे।
पण जे तरुण मुलं असतील ज्यांनी मनसेला आधी कधी ना कधीतरी मतदान केलं असेल किंवा कॅडर असेल, त्यांना विचारतोय की आज ते ज्या भूमिकेसाठी लढत होते, स्थानिक रोजगारासाठी, भूमिपुत्रांसाठी, मनसेने जो बिनशर्त पाठिंबा दिला आहे, जो भाजपला दिलेला आहे, तो ह्याचसाठी दिलेला आहे कारण सगळे उद्योग इथून गुजरातला घेऊन जाण्यासाठी. ते मान्य करतात का? हे असेल तर आनंद आहे, शुभेच्छा मला मी देतो त्यांना. मनसेचा मतदार जर तुमच्यासोबत असेल तर मनसेचे पदाधिकारी संपर्कात आहेत किंवा ते इच्छा व्यक्त करतायत तुमच्याकडे यायला? तर आधीपासून होते, म्हणून तर आपण पाहताय की मनसेला आज कुठे जायचं ते त्यांच्यावर आहे. पण मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते आज हैराण आहेत की ह्या बिनशर्त पाठिंब्याचं करायचं नक्की काय. एकंदरीत महाविकास आघाडीच्या किती जागा महाराष्ट्रात लागतील? कारण का तुम्ही ज्या पद्धतीनं फिरताय, शरद पवार असं म्हणतायत की 30 ते 35 जागा महाविकास आघाडीला लागतील. तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतं पवार साहेब जेव्हा आकड्यांबद्दल बोलतात ते खूप अभ्यास करून बोलतात. पण जे काही अंदाज मी घेतोय आकड्यांमध्ये नाही जाणार, पण जास्तीत जास्त जागा हे जिंकण्याचं लक्षण आहे. जे काही आमचे मित्र आहेत, मग ते काही तज्ज्ञ मंडळी असेल, सेफॉलॉजिस्ट असतील, सर्वे करणारे असतील, IB वगैरेचे रिपोर्ट जे देतात, त्याच्यातले जे लोक आहेत ते देखील सांगत आहेत की आज देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेत. आणि त्या परिवर्तनाच्या वाऱ्यांमध्ये महाराष्ट्र असेल, बिहार असेल, झारखंड असेल, दिल्ली असेल, पंजाब असेल, लडाख असेल, कर्नाटक आहे, तेलंगणा, ही राज्य सगळ्यात पुढे राहतील. ॲम्ब्युलन्स घोटाळ्याच्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. खरं तर हा मोठा घोटाळा आहे, कारण का याच्यामध्ये थेट न्यायालय आदेश देते. तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे? मला वाटतं ॲम्ब्युलन्स सारख्या गोष्टीत घोटाळा करणं हे किती भयानक गोष्ट विचार करा तुम्ही. हे माझ्या पण कानावर 2-3 महिन्यापूर्वी आलेलं. नशिबाने ज्यांच्याकडे पूर्ण सगळे दाखले होते, कारण मी दाखल्यांशिवाय बोलत नाही, पण जे दाखले आले त्यांच्याकडे आणि मग कोर्टाने जो निकाल दिलेला तो फार महत्त्वाचा आहे. ॲम्ब्युलन्स सारख्या गोष्टीत घोटाळा करणार आपण पहा, 10,000 कोटीचा घोटाळा आहे. त्याच्यात किकबॅक्स कोणाला कोणाला मिळालेत? काही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या एकदम जवळच्या लोकांना मिळालेले आहेत. काही लोक चेन्नईला जाऊन ते बघून पण आलेले आहेत, त्याचे दाखले पण येतात आता. पण मुख्य गोष्ट हीच आहे, रस्त्याचा घोटाळा, खडीचा घोटाळा, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा हे मुंबईत, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा मुंबईत, आज आपण ॲम्ब्युलन्सचा घोटाळा महाराष्ट्रभरात पाहतोय. अनेक शहरांमध्ये असे घोटाळे आता आमच्या हाती येत आहेत. ते देखील जे कोणी याच्यात दोषी असतील, मग अधिकारी असतील, मंत्री असतील, कोणी नेते असतील, आमचं सरकार आल्यानंतर सखोल चौकशी करू आणि गरज पडली तर जेलमध्ये टाकल्याशिवाय मी थांबणार नाही. शेवटचा प्रश्न, बारामतीत आम्ही पाहिलं की अनेक ठिकाणी पैशांचं वाटप झालं. कसं बघताय या निवडणुकीकडे? कारण का इतक्या प्रमाणात पैशांचं वाटप होतंय. रोहित पवारांनी गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती सुद्धा केले. मुंबई, ठाणा आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा असंच स्थिती आहे. आता आपण हा जो प्रश्न विचारलात मला आणि जे आपण पाहिलं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मुख्य प्रश्न हाच येतो मग की ह्याच्यात नक्की पोलीस यंत्रणा आहे का, काही अडवायला पुढे येत आहे का, इलेक्शन कमिशन काय करत आहे? कारण इलेक्शन कमिशन खारगे साहेबांवर बोलतं काही आम्ही आक्षेप घेतल्यानंतर, पण जे भाजपचे नेते बोलत आहेत किंवा अशा काही गोष्टी आम्ही त्यांच्या डोळ्यासमोर आणतो, कधीही काही अजून एक शब्दाने इलेक्शन कमिशन काही बोललं नाही. ते एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशनच वाटायला लागलं. आणि पैशाचं वाटप ह्याच भ्रष्टाचारातून होतोय. म्हणजे कुठे ना कुठेतरी सेवा एकदम कमी दर्जाचे देणार. रस्ते अजून बघा मुंबईतले एक सुद्धा झालेलं नाही, खोडून ठेवले सगळीकडे. पण हे होत असताना पैसा बरोबर यांच्या हातात येतोय वाटपासाठी. तरी देखील जनतेचा प्रतिसाद आपण पाहताय. कोणी त्या पैशाला दाद देणार नाही. मतदान हे महाविकास आघाडीला होणार. नक्कीच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे होते. यांनी संपूर्ण कशा पद्धतीनं महाविकास आघाडीला प्रतिसाद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा अधिक येतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.